नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, मोठ्या माणसांसाठी पण गोष्टी सांगते, काही अनुभव प्रसंग सांगते, काही श्लोक सुभाषितं सांगते, असं बरंच काही काही सांगत असते. आणि तुम्ही सगळेजण ऐकता, तुम्हाला आवडतं पण, तर तुम्ही ऐकत जा आणि आपल्या मित्रांना पण कळवत जा, लाईक करत जा. आज मी गोष्ट सांगणार आहे ना, तर आता उद्या दासनवमी आहे ना, म्हणून मला ती गोष्ट आठवली. रामदासांवरची गोष्ट आहे ती, बरं का. तर गोष्टीचं नाव आहे नर्मदेतले गोटे. काय नाव आहे? नर्मदेतले गोटे असं नाव आहे. एकदा काय झालं, परवा काळ होता बरं का. म्हणून रामदास स्वामी सज्जन घडवून माहुलीला आले. माहुली संगम आहे बघा, गोंदल्याजवळ आहे साधारण. तर तो संगम आहे नद्यांचा, खूप सुंदर ठिकाण आहे ते आणि पवित्र क्षेत्र आहे ते. तिथं आले. मग समर्थांचा राजगुरू होते ना, तिथं बरेच ब्राह्मण आलेले होते, परवा काळ होता म्हणून. मग सगळे त्यांच्या भोवती गोळा झाले आणि सगळ्या ब्राह्मणांना वाटलं समर्थ आपल्याला आता भरपूर दक्षिणा देतील राजगुरू असल्यामुळं, असं प्रत्येक ब्राह्मणाला वाटलं मनात. पण समर्थ पक्के होते बरं का. त्यांना त्यांच्या मनातलं सगळं काय आहे ते कळलं. आणि त्यांनी काय गंमत केली, आपल्या एका शिष्याला पाठवलं आणि जितके ब्राह्मण जमलेले होते तेवढे गोटे नदीतून आणायला लावले. त्या आणले शिष्याने गोटे आणि मग त्यांनी एक एक गोटा प्रत्येक ब्राह्मणाला दिला आणि समर्थ सज्जनगडावर निघून गेले. आता समर्थ राजगुरू असल्याने त्यांच्यासमोर कोणीच काही बोललं नाही. पण गेल्यावर मात्र कुजबूज सुरू झाली सगळ्यांची. एवढे मोठे म्हणे राजगुरू आहेत, एवढा संप्रदाय आहे, एवढे अधिकारी आहेत, आणि काय दिलं तर म्हणे गोटे दिले नर्मदेतले, असं म्हणून सगळ्या ब्राह्मणांना जरा वाईट वाटलं, रागही आला. आणि सगळ्यांनी ते गोटे घेतले आणि नदीमध्ये फेकून दिले. त्याच्यामध्ये एक ब्राह्मण होता बरं का, त्याचं नाव होतं रामभटजी. पण त्यांनी मात्र तो गोटा श्रद्धेने अगदी आपल्या उपरण्यात बांधला आणि तो अतिशय श्रद्धेने, भाव त्याचा होता खूप समर्थांवर, आणि तो आपल्या घरी घेऊन गेला तो गोटा. घरी गेल्यानंतर सहज त्यांनी त्या उपरण्याची गाठ सोडली आणि तो गोटा बाहेर काढला. तर तो बाहेर काढला तर तो गोटा एकदम सोन्याचा झाला होता. त्याला पण आश्चर्य वाटलं की एकदम दगड असलेला हा सोनं कसं काय झालं. त्याला खूपच आश्चर्य वाटलं, आनंदही झाला, कारण गरीबच होता ना तो. आता सोन्याचा गोटा मिळाला म्हटल्यावर भरपूर सोनं झालं, त्याचे दिवसच बदलणार. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना तो गोटा दाखवला. सगळ्या ब्राह्मणांना खूप हळहळ वाटली, आपण उगीच नदीत फेकून दिले म्हणून. आता काय करायचं. मग सगळेजण दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले सज्जनगडावर, समर्थांना नमस्कार केला, आपली चूक कबूल केली आणि समर्थांना म्हणाले आम्हाला परत एक एक गोटा द्या म्हणून. समर्थ पक्के होते बरं का. समर्थ म्हणाले मी दिलेला गोटा सोन्याचा झाला, याच्यात माझं काहीच कर्तृत्व नाही आहे म्हणे. पर्व काळामध्ये मग तो दिला आणि रामरायाने कृपा केली आणि सोन्याचा झाला. आता पर्व काळ संपलेला आहे आणि मी जरी गोटे दिले तरी सोन्याचे होतील, राम तो सोन्याचे करील अशी काही खात्री नाही आहे, असं म्हणून समर्थांनी काही त्यांना गोटे दिले नाहीत. पण प्रत्येक ब्राह्मणाला पोटभर जीव घातलं आणि 11 होऊन दक्षिणा दिली आणि मग सगळे ब्राह्मण परत गेले. म्हणून संत सज्जन जी कृती करतात त्यांचा काय मग अर्थ असतो, हेतू असतो, हे आपल्याला कळत नाही बरं का. आणि मग आपण वेड्यासारखं काहीतरी करतो. तर सज्जनांची कृती जी असते संतांची,
ती एक वेगळीच असते, अनाकलनीय असते ती. आणि ज्याची श्रद्धा आहे, ज्याचा विश्वास आहे, त्याला बरोबर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहतच नाही. तर असे हे नर्मदेतले गोटे आहे ना. गोष्ट छान आवडली ना तुम्हाला? धन्यवाद.